हे बघा गड्या, आई आलेल्या होता. आई बदलापूरला गेल्या होत्या. खूप जणांच्या इच्छा होत्या की आई काहून नाही आल्या, आई काहून नाही आल्या. हे बघा सासूबाई माझी आलेली आहे. अस्मिता तिथं आजच सकाळी आल्या. सकाळी आल्या आल्या आमच्या घरी आल्या. तरी मी म्हणायलो आई अजून आल्यात की नाही आल्यात, आल्यात की नाही आल्यात. तर ते आणि आळूचे पराठे नातीसाठी लेकासाठी घेऊन आल्यात. नाही माझ्यासाठी बी घेऊन आल्यात, तिघासाठी घेऊन आल्यात. हे बघा आळूचे पराठे घेऊन आल्यात. मायाच्या पोटी यायचं ना हो इकडं. आई तुम्ही येत ना काय नाही. चढण्याचा उतरण्याचं मला भारी पडतंय पाहिजे. मी त्या दिवशी तुम्हाला बिर्याणी पाठवली होती, चांगली होती की. आम्ही काही खाल्लं. मी मला तर काही तिकडे बी जेवणच पाठवलं होतं. हो मी तुम्हाला पाठवली होती. म्हणलं जा घेऊन जा म्हणलं, लागली तर अजून घेऊन जा म्हणलं बिर्याणी. मी पाठवली होती आल्या आल्या. परमिलानं मटणाची भाजी, ज्वारीची भाकरी केलत्या, खाल्ल्या निघालो मग आम्ही. हो बदलापूरला ना, मोठ्या आईच्या इकडं ना. सकाळी बघा पराठे किती छान बनवलेत बाई. पराठे आम्हाला जमनात, मात्र सासूबाईनं किती छान पराठे आणले. तर बघितलं कसा जीव, हा जीव कसा लागत आहे, कसा लागत आहे जीव. बघा पराठे घेऊन आले आता. आणि ते पण एवढ्या चढण उतानी तर यायला जरा कठीण पडते ना जरा. बस 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 जाते आता. जायचं कुठं आहे? तुम्हाला सगळे विचारायला तर कोठं हाता आजी, कोठं हाता आजी, काय सांगू मी त्याला सगळ्याला. होय आई, सगळे लोक विचारायले तर कोठं हाता आजी, कोठं हाता आजी, काय बोलावं आता त्याला उत्तर काय द्यावं. आधी तिकडे खाली राहते म्हणा. म्हणलं मी राहते खाली. म्हणलं घेऊन या घेऊन या घेऊन या. टाइम भेटत नाही. हा टाइम तर माझ्यावर पाहून येते तुझं. बरोबर आहे, तू बोलतीस तशी, करतीस तशी. तर तुम्हाला कॉफी बनवू का आई? कॉफी बनव बेटा, चांगलं चांगली बनव. काय तुम्ही करता बरं तिकडे गेल्यावर? नुसतं झोपता झोपता झोपता. फिरायचं जरासं थोडंसं, मग थोडंसं तुम्हाला का नाही मला एक कळत नाही. तुम्हाला का बरं इकडे आवडत नाही, का बरं तुम्ही येत नाही? भारी पडते रे. आहे जरा डोंगर चढ आहे ना, जरा डोंगर आहे जरा, त्याच्यानंच भारी पडते. नाही तरी जा जा कॉफी बनव जा. आरशात नेहाळू नको जाय, नेहाळू नको जाय. निहाळतो माझा चेहरा निहाळण्यासारखा निहाळतो. काही गरज नाहीये. चल हाणायचं जरासं. लेक वय दूध आणावं लागेल चांगलं. अरे हो बाय, काय करायचं घरी जाऊन? इथं राहा म्हणलं तर इथंही राहत नाही, इथंही खात नाही, इथंही पित नाही. कोणाला सांगू कोणाला? हो हे बी बात बरोबर आहे. तरी ते लय मदत करते. संध्याकाळच्याला आठवण करून देत. आणि तिकडे यायला मला काय सुट्टी भेटत नाही. मला काही सुट्टी भेटत नाही. मला माझ्या जॉब वर जावं लागते. मग मला ते टाइम भेटत नाही. मला काय लसूण आणलाय ग माय? होय हो लसूण आणलाय, कांदे लसूण आणले आई. एकदाच आणले, मला होत नाही हो. मला या कामामध्ये सुट्टी भेटत नाही. त्याच्यासाठी सकाळी पळालं की मला 7 वाजता जावं लागते. माय लसूण आणलाय, ऑफिसला जावं लागते, पोहोचावं लागते मला लवकर. मग नंतर मग लेट यावं लागते. मला टाइमच भेटत नाही. ही पोरगी दिवसभर कॉलेजला, तुमचा लेक कामाला, मग कुठं टाइम भेटायला. तुम्हाला राहा म्हणलं इथं तर नाही राहत. मग बदलापूरला मजा आली की नाही आई? कसं वाटलं बदलापूर? हा फिराय विरायला मोकळी जागा असेल हे. खेळायला कशी गवळण राधा बावरली, चल बरणी सी यमुना गेली, शिळ सख्याची अवचित आली, बावरली कशी गवळण राधा बावरली. छान आहे. सोनियाच्या ताटी ग उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी ग उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, ओवाळी ते भाऊराया, येड्या बहिणीची येडीच माया. वा 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 वा, छान 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 छान. पराठे आनंद दिले, पराठे आईने आनंद पराठे दिला. आणले.